बाळांनो बघा, example 3, if alpha and beta are the roots of x square plus 5x minus 1 is equal to 0, या quadratic equation चे अल्फा आणि बीटा दोन रूट आहेत. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ, पेज नंबर 47 वरचा प्रश्न आहे बाळांनो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब सेकंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बाळांनो हे फॉर्म्युला तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. मी नंतरच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हे फॉर्म्युला तयार कसं करायचं लिहून सांगतो व्यवस्थित. पहिल्यांदा इक्वेशन घेतलं, कंपेअर केलं, एबीसीच्या किमती काढल्या. आता एबीसीच्या किमती काढल्यानंतर अल्फा प्लस बीटा म्हणजेच बी बाय ए मायनस बी बाय ए आणि त्याची किंमत काढली आपण अल्फा प्लस बीटाची. नंतर अल्फा इंटू बीटाची किंमत काढली सी बाय ए वरून आणि नंतर आपल्याला हे फॉर्म्युला माहीत पाहिजेत. ओके, दोन फॉर्म्युला आहेत, काळजीपूर्वक लक्ष ठेवा. गणित सोडवून देतो. सोल्यूशन लिहून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ a x स्क्वेअर प्लस b x प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची किंमत 1, b ची किंमत 5 आणि c इज इक्वल टू -1. आता आपण काय करूया, अल्फा प्लस बीटाची किंमत काढली पाहिजे आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची. आता दोन्ही किमती का काढायच्या, तर आपल्याला ज्यांच्या किमती विचारलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा उपयोग आहे म्हणून त्याच्या किमती काढायच्या आहेत. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू माइनस बी बाय ए माइनस बी ची किंमत 5 बाय ए ची किंमत 1 इज इक्वल टू -5. अल्फा बीटा सी बाय ए, सी ची किंमत किती दिल्या -1 बाय 1 मीन्स -1. अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली, अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली. आता आपल्याला हा फॉर्म्युला काय दिलाय बघा. थोडंसं साईडला ठेवतो. आता याचा फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला तयार कसा केलेला आहे ते पुढल्या लेक्चर्समध्ये मी सांगतो बाळांनो. याची किंमत काढायची आपल्याला. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे तर -5 क्यूब -3 इंटू अल्फा बीटाची किंमत -1 इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा -5. कॅल्क्युलेशन व्यवस्थित बा. वजा 5चा घन म्हणजे -5 इंटू -5 इंटू -5 मायनस मायनसचा गुणाकार प्लस 5 5 25 आणि वजा 5 वजा अधिकचा गुणाकार वजा 25 5 86 वजा 125 वजा वजांचा गुणाकार अधिक आणि अधिक गुणिले वजा वजा 3 1 3 3 5 15 वजा वजांची बेरीज करणे वजा चिन्ह देणे 5 आणि 5 10 हातच्याला 1 2 आणि 2 4 1
वजा 140 किंमत कुणाची आली आपल्याला इथं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलात किंमत भरली -140. आता 2 नंबरला काय विचारले, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आपला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर जो फॉर्म्युला आहे त्याचा उपयोग करायचा आपल्याला इथं बाळा. अल्फा 2 नंबर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला स्क्वेअर दिलेला आहे बाळांनो, म्हणजेच अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला -5 -2 इंटू अल्फा बीटाची किंमत किती दिल्या -1 -5 चा वर्ग प्लस 25 मायनस मायनसचा गुणाकार प्लस 2 इज इक्वल टू 27 दिलेला आपल्याला. आता इथं ॲक्टिव्हिटीज 2 दिलेले आहेत बघा व्यवस्थित. राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ द रूट्स इज 10 अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज 9. ॲडिशन म्हणजे काय तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 दिले आणि अल्फा बीटाची किंमत दिल्या 9. देन फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्यासाठी एक सूत्र आहे कोणतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग यात किंमत भरायची, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती दिली 10 एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची किंमत किती दिली 9 इज इक्वल टू 0. What will be the quadratic equation if अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू दिले, अल्फाची किंमत दिली बीटाची किंमत दिली, तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होईल. आय कॅन बी रिटर्न ॲज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आपण जर ह्या फॉर्म्युलामध्ये किंमत भरली तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची किंमत 2 प्लस बीटाची किंमत 5 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 5 दूनी 10, 5 आणि 2 7. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं मिळणार, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जर सोडवलं तर आपल्याला 2 रूट मिळतील आणि ती 2 रूट म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5. म्हणजे त्या इक्वेशन पासून 2 and 5 2 रूट आपल्याला मिळतील.